तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील फक्त 1% लोकच यशस्वी का होतात, तर 99% लोक फक्त संघर्षच करत राहतात? एका सामान्य माणसात आणि एका दिग्गजात काय फरक असतो? हा फरक नशिबाचा नाही, हा फरक मेहनतीचाही नाही. फरक आहे त्या स्टेट ऑफ माइंडचा, ज्यामध्ये ते आपला दिवस संपवतात. रात्रीचा तो क्षण जेव्हा तुम्ही झोपायला जाणार असता, तो फक्त झोपण्यासाठी नसतो. तो विश्वाचा सर्वात मोठा खजिना अनलॉक करण्याची वेळ असते. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते. हे कोणतेही साधारण मोटिवेशन नाही. ही ती प्राचीन विज्ञान आहे जी आपल्या वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये लपवून ठेवली गेली होती, जेणेकरून तिचा गैरवापर होऊ नये. पण त्याआधी मला तुम्ही एक परिस्थिती कल्पना करावी असे वाटते. त्या माणसाबद्दल विचार करा ज्याने आपले सर्वस्व पणाला लावले, ज्याने दिवसरात्र एक करून आपल्या स्वप्नासाठी झटले, घाम गळाला, रात्रींची झोप उडवली, पण शेवटी हाती काय आले? फक्त अपयश. पण आजच्या काळात आपण हे विसरलो आहोत. आपण झोपण्यापूर्वी आपल्या फोनमध्ये जगभरातील कचरा पाहतो, नकारात्मक बातम्या पाहतो आणि त्याच नकारात्मक कंपनांसह झोपून जातो. मग तक्रार करतो की आपल्या आयुष्यात चांगले का होत नाही. लक्षात ठेवा, झोपण्यापूर्वीचे ते 2 मिनिटे तुमचे संपूर्ण आयुष्य नियंत्रित करतात. जर तुम्ही या 2 मिनिटांवर नियंत्रण मिळवायला शिकलात, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जे ब्रह्मांडात आहे तेच पिंड म्हणजे शरीरात आहे. जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुम्ही फक्त डोळे मिटत नाही, तुम्ही एका परिमाणातून दुसऱ्या परिमाणात जात असता. हा तो क्षण असतो जेव्हा तुमचे कॉन्शियस माइंड म्हणजे तुमचा तार्किक मेंदू झोपत असतो आणि तुमचे सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन पूर्णपणे जागे होते. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला जी कमांड द्याल तो ती एक आज्ञा मानून पूर्ण करण्यात लागेल. आधुनिक न्यूरोसायन्सने हे सिद्ध केले आहे की जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा तुमचा मेंदू बीटा स्टेटमध्ये असतो, जिथे तुम्ही लॉजिक आणि भीतीने घेरलेले असता. पण झोपण्याच्या अगदी आधी जेव्हा तुमच्या पापण्या जड होऊ लागतात तेव्हा तुमचा मेंदू अल्फा स्टेट आणि नंतर थीटा स्टेटमध्ये प्रवेश करतो. शास्त्रज्ञ ह्याला हिप्नोगॉजिक स्टेट म्हणतात. हीच ती अवस्था आहे जिथे तुमच्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमधील पडदा सर्वात कमकुवत असतो. इतिहास साक्षी आहे की टॉमस एडिसन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन सारखे प्रतिभावंत आपल्या कठीणातील कठीण समस्यांचे उत्तर याच अवस्थेत शोधत होते. एडिसन अनेकदा आपल्या हातात लोखंडाचा गोळा घेऊन खुर्चीत डुलकी घेत असत, जेणेकरून गाढ झोप लागायला लागताच गोळा पडेल आणि ते जागे होतील. ते असे यासाठी करत होते कारण त्या अर्ध झोपेच्या आणि अर्ध जागृतीच्या अवस्थेत त्यांना असे विचार मिळत होते जे त्यांचा तार्किक मेंदू कधीच सुचवू शकला नसता. पण आपल्या ऋषींनी हे हजारो वर्षांपूर्वीच उलगडले होते. मांडुक्य उपनिषदात चेतनेच्या 4 अवस्थांचे वर्णन आहे: जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय. आज जगात ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणतात ते खरे तर आपल्या वेदांचे संकल्प विज्ञान आहे. ऋग्वेदात सांगितले आहे की हे ब्रह्मांड कंपनांनी बनलेले आहे आणि तुमचा विचारही एक कंपन आहे. जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी एखाद्या विचाराला धरून ठेवता तेव्हा तुम्ही तो थेट कॉस्मिक इंटेलिजन्स म्हणजे ब्रह्मांडीय चेतनेकडे सोपवत असता. हे अगदी तसेच आहे जसे तुम्ही गुगलवर काही सर्च करता आणि एंटर दाबता. एंटर दाबल्यानंतर तुम्ही टेन्शन घेत नाही की रिझल्ट येईल की नाही. तुम्हाला माहीत असते की सर्व्हर आपले काम करेल. अगदी तसेच झोपण्यापूर्वीचे हे 2 मिनिटे तुमच्या मेंदूचे एंटर बटन आहे. प्राचीन इजिप्तमध्येही स्लीप टेम्पल्स होते, जिथे लोक आपल्या आजारांवर आणि समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने झोपायला जात होते. त्यांचा विश्वास होता की झोपेदरम्यान आत्मा देवतांशी बोलतो. ग्रीक तत्त्वज्ञानातही इन्क्युबेशन नावाचे एक तंत्र होते, जिथे लोक उत्तर मिळवण्यासाठी मंदिरांमध्ये झोपत होते. याचा अर्थ असा की हे ज्ञान फक्त भारतापुरते मर्यादित नव्हते, तर जगातील सर्व महान सभ्यतांना हे माहीत होते की झोप फक्त शरीराची विश्रांती नाही, तर ती आत्म्याचे रिचार्ज स्टेशन आहे. पण कलियुगात आपण ही विद्या विसरलो आहोत. आजच्या आधुनिक जीवनशैलीने आपल्याला इतके व्यस्त केले आहे की आपण झोपेला फक्त वेळाचा अपव्यय मानतो. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात काहीही मिळवायचे असेल, मग ते पैसा असो, आरोग्य असो किंवा मनाशांती असो,
त्याचा मार्ग तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधूनच जातो. तुम्ही दिवसभर कितीही मेहनत करा, कितीही पुस्तके वाचा, पण जर तुमची रात्रीची प्रोग्रामिंग चुकीची आहे तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. हे कडू सत्य आहे. जे लोक म्हणतात की मी खूप मेहनत केली तरी अपयशी झालो, त्याचे कारण हेच आहे की ते दिवसा निर्माण करतात पण रात्री नकळत आपल्या नकारात्मक विचारांनी स्वतःच्या स्वप्नांना नष्ट करतात. आता बात करूया त्या पद्धतीची, त्या सर्वोच्च तंत्राची जी भगवान शिवानं आपल्या सूत्रांमध्ये सांगितली आहे. विज्ञान भैरव तंत्रात भगवान शिव माता पार्वतीला धारणांच्या माध्यमातून समजावून सांगतात की शून्यात कसे उतरायचे. तुम्हाला झोपण्यापूर्वी अगदी तेच करायचे आहे. अंथरुणावर झोपा आणि आपले शरीर पूर्णपणे सैल सोडा. याला आपण योगात शवासन म्हणतो. जेव्हा शरीर झोपत असते आणि मन जागे असते तो जादूचा क्षण असतो. आता आपले डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष द्या. जसजसे तुमचे मन शांत होऊ लागेल स्वतःला तो एक प्रश्न विचारा ज्याचे उत्तर तुम्हाला हवे आहे. हा प्रश्न तुमच्या करिअरबद्दल असू शकतो, तुमच्या नात्यांबद्दल असू शकतो किंवा तुमच्या आरोग्याबद्दल असू शकतो. पण इथे सर्वात मोठी चूक जी 99% लोक करतात ती ही आहे की प्रश्न विचारल्यानंतर ते स्वतःच त्याचे उत्तर शोधू लागतात. तुम्हाला हे करायचे नाही. तुम्हाला लॉजिकल माइंडचा वापर करायचा नाही. फक्त प्रश्न मनात ठेवा, जसे की तुम्ही एखाद्या अंधाऱ्या खोलीत टॉर्च लावत आहात. प्रश्नाला बीजासारखे आपल्या मनात पेरा आणि मग साक्षी भावात या. साक्षी भावाचा अर्थ आहे विटनेस कॉन्शियसनेस. फक्त निरीक्षण करा, कोणत्याही निर्णयाशिवाय, कोणत्याही अस्वस्थतेशिवाय. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कर्मफलाची चिंता न करता कर्म करतो तोच योगी आहे. इथे तुमचे कर्म आहे प्रश्न विचारणे आणि झोपणे. उत्तर देणे त्या परमशक्तीचे काम आहे, जिला तुम्ही ईश्वर, विश्व किंवा सबकॉन्शियस माइंड म्हणता. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारून शांत होता तेव्हा तुमचा मेंदू त्या प्रश्नाला एखाद्या कोड्यासारखे नाही तर एक कमांड म्हणून घेतो. सायकोलॉजीमध्ये एक संज्ञा आहे झायगर्निक इफेक्ट. याचा अर्थ असा की आपला मेंदू अपूर्ण गोष्टी लक्षात ठेवतो. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारून उत्तर न शोधता झोपता तेव्हा तुमचा मेंदू रात्रभर त्यावर काम करतो. न्यूरॉन्सचे नवीन कनेक्शन्स तयार होतात. जुन्या डेटाला स्कॅन केले जाते. तुमचे सबकॉन्शियस माइंड तुमच्या जुन्या आठवणी, तुमचे अनुभव आणि त्या युनिव्हर्सल नॉलेज बँकेशी जोडते जिथे जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर उपलब्ध आहे. वेदांमध्ये याला हिरण्यगर्भ म्हटले आहे. तो सुवर्णगर्भ जिथून सर्व काही उत्पन्न होते. ही प्रक्रिया इतकी शक्तिशाली आहे की कधीकधी तुम्हाला स्वप्नातच उत्तर मिळेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच तुमच्या मनात एक अचानक कल्पना येईल, जिला आपण एपिफनी म्हणतो. कधीकधी असे होईल की तुम्ही कोणाशी बोलत असाल आणि अचानक त्याच्या तोंडून तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल. हा कोणता चमत्कार नाही, हे क्वांटम फिजिक्स आहे. जेव्हा तुम्ही एक फ्रिक्वेन्सी सेट करून झोपता तेव्हा हे विश्व त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी तुमच्याकडे खेचायला सुरुवात करते. पण सावध रहा, हे तंत्र जितके शक्तिशाली आहे तितकेच संवेदनशीलही आहे. जर तुम्ही शंकेने किंवा भीतीने प्रश्न विचाराल तर हे काम करणार नाही. उपनिषदांमध्ये सांगितले आहे भावो हि विद्यते देवः, म्हणजे भावनेतच देवाचा वास आहे. जर तुमच्या भावनेत शंका असेल तर तुम्ही विश्वाला गोंधळलेले संकेत पाठवत आहात. तुम्हाला असे विचारायचे आहे जसे एक लहान मूल आपल्या आईला विचारते. त्याला पूर्ण विश्वास असतो की आई जे देईल ते त्याच्यासाठी योग्य असेल. या विश्वासालाच श्रद्धा म्हटले आहे. आधुनिक अभ्यास सांगतात की झोपण्यापूर्वीची जी भावना असते ती रात्रभर आपल्या नर्वस सिस्टममध्ये लूप होत राहते. जर तुम्ही चिंतेत झोपाल तर तुम्ही 8 तास चिंतेचा सराव करत आहात आणि जर तुम्ही उपायाच्या आशेने झोपाल तर तुम्ही 8 तास यशाचा सराव करत आहात. निवड तुमची आहे. स्वामी विवेकानंद म्हणत होते की प्रत्येक आत्म्यात परमात्मा बनण्याची क्षमता आहे. ती क्षमता याच अवचेतन मनात लपलेली आहे. जेव्हा तुम्ही हे तंत्र दररात्री करायला सुरुवात कराल तेव्हा पहिले काही दिवस कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. होऊ शकते तुमचे मन भटकेल, पण हे सोडू नका. आपल्या शास्त्रांमध्ये अभ्यास आणि वैराग्याला मनावर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव मार्ग सांगितला आहे. तुम्हाला हे समजून घ्यायला हवे की तुम्ही केवळ हाडामांसाचे बाहुले नाही, तुम्ही अनंत ऊर्जेचे स्रोत आहात. सो अम अस्मी, तो मीच आहे. हे ज्ञान जे आज मी तुम्हाला दिले आहे ही कोणतीही साधारण मोटिवेशनल स्पीच नाही. ही ती चावी आहे ज्याने तुम्ही आपल्या नशिबाचे कुलूप उघडू शकता. मोठमोठी साम्राज्य याच दृष्टिकोनातून उभी राहिली आहेत. महान शोध याच शांततेत झाले आहेत.
आज रात्री जेव्हा तुम्ही अंथरुणावर जाल तेव्हा फोन दूर ठेवा, जगाचा गोंगाट म्यूट करा आणि आपल्या आतल्या त्या शांततेला ऐका. तुमचा तो प्रश्न मनात आणा जो तुम्हाला त्रास देत आहे, आणि मग त्या प्रश्नाला त्या अंधारात सोडून द्या जिथून प्रकाशाची किरण उगवेल. विश्वास ठेवा, तुमचा मेंदू एक सुपर कम्प्युटर आहे ज्याला फक्त योग्य प्रोग्रॅमिंगची गरज आहे. झोपण्यापूर्वीचे हे 2 मिनिटे तुमची नियती बदलू शकतात. ही फक्त एक सवय नाही, ही एक साधना आहे, एक तपस्या आहे, आणि याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. हा ब्रह्मांडाचा नियम आहे आणि ब्रह्मांड कधीही आपले नियम तोडत नाही. ही प्रक्रिया आजच्या रात्रीपासूनच सुरू करा. उद्याची वाट पाहू नका, कारण उद्या कधीच येत नाही. आणि जेव्हा तुम्हाला याचा परिणाम मिळेल, जेव्हा तुमच्या आयुष्यात तो जादू व्हायला सुरुवात होईल, तेव्हा परत येऊन या व्हिडिओवर नक्की कमेंट करा, जेणेकरून इतर लोकांनाही विश्वास बसेल की आपल्या प्राचीन विद्यांमध्ये किती शक्ती आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. ती परमशक्ती प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या आत काम करत आहे. फक्त तिला काम करण्याची संधी द्या. समर्पण करा आणि पहा कसे तुमचे आयुष्य एका संघर्षातून बदलून एक उत्सव बनते.